नमस्कार. माझं नाव प्रतीक भंडे, ॲग्रोनॉमिस्ट, एस-क्यू-एम इंडिया. आज आपण केळीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. या केळी प्लॉटसाठी शेतकरी मित्रांनी एस-क्यू-एमचे विविध विद्राव्य खताचा वापर केलेला आहे. 1 जानेवारी या प्लॉटची लागण असून एक सुंदर प्लॉट तयार झालेला आपणास दिसत आहे. या प्लॉटमध्ये एस-क्यू-एमचे स्पेशलिटी खत अल्ट्रासोल मॅग्नम फॉस्कॅल याचा वापर केलेला आहे. या खतामध्ये उपयुक्त अन्नद्रव्ये 9% नायट्रोजन, 48% फॉस्फरस सोबत 9% कॅल्शियम ऑक्साईड आहे. या खताचा गुणधर्म म्हणजे अत्यंत कमी पीएच असणारी ही ग्रेड आहे. सोबत कॅल्शियम आणि फॉस्फरस आपल्याला एकाच ग्रेडमधून देता येतो. काळीवाढीच्या काळामध्ये अपेक्षित नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियमची उपलब्धता झाल्यामुळे आपण पाहू शकतो की प्लॉटची एक समान वाढ झालेली आपल्याला सर्वत्र दिसत आहे. अपेक्षित 2 पानांमधील अंतर भेटलेले आहे. सोबत बुंद्याचा घेरा आणि विकास सुद्धा चांगला झालेला आहे. काळीवाढीच्या काळामध्ये खूप जास्त तापमान होते, परंतु या प्लॉटवर आपल्याला कुठेही अजैविक ताण पाहायला भेटत नाहीये. पानामध्ये काळोखी चांगली टिकून आहे. तर शेतकरी मित्रांना सांगणे आहे की केळी प्लॉटसाठी एकरी ड्रेंचिंगसाठी 1 किलो आणि ड्रीपद्वारे 2.5 किलोपर्यंत या खताचा वापर करावा. पिकाच्या अवस्थेनुसार खताचे व्यवस्थापन करण्यासाठी एस-क्यू-एमचे खत व्यवस्थापन चार्ट सर्वांनी फॉलो करावे. धन्यवाद.